नमस्कार मित्रांनो, आपण काल बायोटेक्नॉलॉजी लेसन स्टार्ट केलेला आहे आणि या लेसनमध्ये आपण टेक्निक्स इन बायोटेक्नॉलॉजी स्टडी करत होतो. या टेक्निक्समध्ये फर्स्ट टेक्निक आपण पाहिलेली आहे PCR पॉलिमरेज चेन रिॲक्शन. याचबरोबर काही एन्झाईमसुद्धा बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज केले जातात. यांना आपण बायोलॉजिकल टूल्स असं म्हणू शकतो. सो एन्झाईम्स जे बायोटेक्नॉलॉजीमध्ये वापरले जातात हे असू शकतात न्यूक्लिएजेस जे आहेत हे दोन प्रकारचे असतात. एक असतात एक्झोन्यूक्लिएजेस आणि दुसऱ्या प्रकारचे असतात एंडोन्यूक्लिएजेस. एक्झोन्यूक्लिएजेस जे एन्झाईम्स असतात हे कोणत्याही DNA किंवा RNAला त्यांच्या एकतर 5' एंडपासनं किंवा 3' एंडपासनं कट करतात. एक्झोन्यूक्लिएजेस हे 5' एंडपासनं कट करतील, एक न्यूक्लिओटाईड 5' एंडपासनं काढतील किंवा एक न्यूक्लिओटाईड हे 3' एंडपासनं काढतील. म्हणून एक्झोन्यूक्लिएजेस जे असतात ते एकतर 5' एक्झोन्यूक्लिएजेस असतात किंवा 3' एक्झोन्यूक्लिएजेस असतात. एक्झोन्यूक्लिएजेस केव्हाही DNAला डायरेक्टली मध्ये कट नाही करणार किंवा RNAचा जो न्यूक्लिक ॲसिड आहे त्याला जो स्टँड आहे त्याला कधीही डायरेक्टली मध्ये कट नाही करणार. ही प्रॉपर्टी जी आहे की DNAला एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये किंवा RNAला एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये कट केलं जाईल, ही प्रॉपर्टी एंडोन्यूक्लिएजेस या एन्झाईममध्ये सापडते. एंडोन्यूक्लिएजेसमध्ये काही एंडोन्यूक्लिएजेस हे नॉन स्पेसिफिक साईटमध्ये कट करतात आणि काही एंडोन्यूक्लिएजेस हे स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये स्पेसिफिक साईटमध्ये कट करतात. जे एंडोन्यूक्लिएजेस स्पेसिफिक साईटमध्ये कट करतात DNAला किंवा RNAला यांना आपण रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस असं म्हणतो. आणि हे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आहेत हे एन्झाईम्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप युजफुल आहेत. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस 3 टाईपचे असतात. टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. त्यापैकी टाईप 2 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस बायोटेक्नॉलॉजीमध्ये DNAला एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये किंवा RNAला एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये कट करण्यासाठी वापरले जातात. जनरली DNAला एखाद्या स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये कट करण्यासाठी वापरले जातात. दुसरे एन्झाईम्स आहेत लायगेजेस. जो कट केलेला DNA आहे किंवा दोन जे कट केलेले DNA आहे त्यांना जर जॉईन करायचं असेल तर पुन्हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड 2 फ्रॅगमेंटमध्ये फॉर्म करावा लागेल आणि हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्म करण्यासाठी लायगेजेस एन्झाईमची आवश्यकता असते. काही वेळेस आर्टिफिशियल DNA किंवा आर्टिफिशियल जीन आपल्याला सिंथसाइज करावा लागतो, त्यावेळेस DNA पॉलिमरेजेस या एन्झाईम्सची आवश्यकता असते. किंवा कालच्या लेक्चरमध्ये आपण PCR मध्ये पाहिलं की टॅग पॉलिमरेज, थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज आहे टॅग पॉलिमरेज, त्याचा वापर केला जाऊ शकतो. जर mRNA असेल, mRNAचं जर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करायचं असेल, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे जो mRNA आहे आपल्याकडे त्या mRNAचं जर कॉम्प्लिमेंटरी DNAमध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल, कॉम्प्लिमेंटरी DNA म्हणजे cDNA, mRNAवरनं जर DNA बनवायचं असेल आपल्याला तर या mRNAच्या सिक्वेन्सचं करावं लागेल रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. जसं DNAचं ट्रान्सक्रिप्शन होऊन mRNA बनतो तसं mRNAचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करण्यासाठी जे एन्झाईम असतात त्यांना रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज असं म्हणतात. आणि हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम वापरून आपण mRNAचं कन्व्हर्जन DNAमध्ये करू शकतो किंवा जीनमध्ये करू शकतो. ठीक आहे. तर मग न्यूक्लिएजेस, लायगेजेस, पॉलिमरेजेस, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज असे एन्झाईम्स बायोलॉजिकल टूल्स म्हणून वापरले जातात. किंवा आणखी एक एन्झाईम आहे अल्कलाइन फॉस्फेटेज. अल्कलाइन फॉस्फेटेज हे जनरली बॅक्टेरियल सोर्समधनं मिळवलेले अल्कलाइन फॉस्फेटेजेस असतात. आपल्या ब्लडमध्ये सुद्धा अल्कलाइन फॉस्फेटेजेस एन्झाईम असतात, पण जनरली बॅक्टेरियाच्या जे पेरिप्लाझ्मिक स्पेस असते, ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे असतात त्या ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियमपासून अल्कलाइन फॉस्फेटेजेस एन्झाईम मिळवले जातात. अल्कलाइन फॉस्फेटेजेस जे एन्झाईम आहेत हे फॉस्फेट रिमूव्ह करतात किंवा डिफॉस्फोरिलेशन करतात. सो यांचा रोल आहे डिफॉस्फोरिलेशन. एखाद्या न्यूक्लिओटाईडमधनं फॉस्फेट जर रिमूव्ह करायचा असेल तर डिफॉस्फोरिलेशनच्या प्रोसेसमध्ये अल्कलाइन फॉस्फेटेजचा वापर केला जातो. ठीक आहे. त्यानंतर आपण डिस्कस करूयात यापैकी जो इम्पॉर्टंट एन्झाईम आहे तो आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस जे आहेत यांना मोलेक्युलर सीझर्स असं सुद्धा म्हणतात. कारण रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस DNAला एखाद्या स्पेसिफिक साईटमध्ये क्लीव्ह करतात. DNAला ज्या स्पेसिफिक साईटमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज क्लीव्ह करतात त्या साईटला आपण रिकग्निशन साईट किंवा रेस्ट्रिक्शन साईट असं सुद्धा म्हणतो. हे जे एंडोन्यूक्लिएजेस आहेत यांना रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस का म्हटलं जातं? हे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज आहे यांचा शोध, यांची डिस्कवरी सर्वप्रथम बॅक्टेरियांमध्ये झाली.
बॅक्टेरियांमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हे एन्झाईम नॅचरली प्रेझेंट असतात आणि यामागचं कारण आहे की बॅक्टेरियल जर सेल असेल, एखाद्या बॅक्टेरियल सेलला व्हायरसच्या DNA ने इन्फेक्शन केलेलं असेल, तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरियोफाज जे असतात ते इन्फेक्शन करताना पूर्णपणे कधीही बॅक्टेरियाच्या सेलमध्ये नाही जात. बॅक्टेरियोफाजेस बॅक्टेरियाच्या सेलमध्ये त्यांचं जेनेटिक मटेरियल रिलीज करतात. सपोज हा बॅक्टेरियोफाजचा जेनेटिक मटेरियल असेल तर हा जेनेटिक मटेरियल हे बॅक्टेरियाच्या सेलमध्ये रिलीज करतील आणि हा जो जेनेटिक मटेरियल आहे बॅक्टेरियाच्या सेलमध्ये असणाऱ्या क्रोमोझोममध्ये इन्सर्ट होतो किंवा या बॅक्टेरियल सेलचं पूर्ण कंट्रोल स्वतःकडे घेतो. बरोबर. मग हे इन्फेक्शन जर अवॉइड करायचं असेल तर बॅक्टेरियाची जी सेल असते या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम्स असतात. हे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम स्पेसिफिकली टार्गेट करतात या बाहेरून आलेल्या बॅक्टेरियोफाजच्या किंवा व्हायरसच्या जेनेटिक मटेरियलला. हा बॅक्टेरियोफाजचा किंवा व्हायरसचा जो जेनेटिक मटेरियल आहे याला स्पेसिफिक साईटमध्ये हे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस कट करतात आणि त्यामुळे याचं डिग्रेडेशन होऊन जाईल आणि बॅक्टेरियल सेल इन्फेक्शनपासून वाचेल. असे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आहेत खूप साऱ्या बॅक्टेरियांमधनं आयसोलेट केलेले आहेत. 900पेक्षा जास्त टाईपचे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस, 900पेक्षा जास्त रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस हे खूप साऱ्या बॅक्टेरियांमधनं आयसोलेट केलेले आहेत. हे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस स्पेसिफिकली व्हायरसच्या DNA ला टार्गेट करतात, त्यांच्या ग्रोथला रेस्ट्रिक्ट करतात, व्हायरसच्या ग्रोथला रेस्ट्रिक्ट करतात बॅक्टेरियल सेलमध्ये, बॅक्टेरियल सेलचं इन्फेक्शन प्रिव्हेंट करतात, ग्रोथला रेस्ट्रिक्ट करतात म्हणून यांचं नाव आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस. किंवा ते ज्या एखाद्या स्पेसिफिक साईटमध्ये क्लीव्ह करतात त्या साईटला सुद्धा आपण रेस्ट्रिक्शन साईट किंवा त्याच साईटला आपण रिकग्निशन साईट असं म्हणतो. आता इथे बॅक्टेरियल सेलमध्ये जर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस एन्झाईम असतील तर हे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज एन्झाईम बॅक्टेरियाच्या DNA ला सुद्धा कट करू शकतात, क्लीव्ह करू शकतात. तर इथे पहा जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज असतील ते बॅक्टेरियाच्या DNA ला क्लीव्ह नाही करणार, कारण बॅक्टेरिया ज्यावेळेस एखादा बॅक्टेरियोफाज या बॅक्टेरियाला इन्फेक्शन करणार आहे, बॅक्टेरियोफाज त्याचं जेनेटिक मटेरियल सेलच्या आतमध्ये सोडणार आहे, त्यावेळेस जे बॅक्टेरिया असतात ते त्यांच्या DNA ला मिथायलेशन करतात. यावर एखादा MCQ येऊ शकतो, लक्षात ठेवा. बॅक्टेरिया प्रिव्हेंट द न्यूक्लिओलायटिक अटॅक. न्यूक्लिओलायटिक अटॅक म्हणजे एंडोन्यूक्लियसचा जो अटॅक आहे तो स्वतःच्या क्रोमोझोमवर बॅक्टेरिया होऊ देणार नाहीत. का नाही होऊ देणार? तर बॅक्टेरिया स्वतःच्या DNAचं मिथायलेशन करतात. मिथायलेशन हे एक मेकॅनिझम आहे ज्यामध्ये CH3 ग्रुप काही स्पेसिफिक न्यूक्लिओटाइड्सवर DNAच्या ॲड केला जातो. यामुळे जो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज आहे तो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज अशा मिथायलेटेड DNAवर ॲक्ट करत नाही किंवा अशा मिथायलेटेड DNAला कट करत नाही. म्हणजे जर बॅक्टेरियोफाजने DNA इन्सर्ट केलेला असेल तर या DNAचं मिथायलेशन झालेलं नसेल, परंतु बॅक्टेरियाच्या DNAचं मिथायलेशन झालेलं असेल तर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज स्पेसिफिकली बॅक्टेरियोफाजच्या DNAला क्लीव्ह करतील आणि या पद्धतीने ग्रोथ जी असेल व्हायरसची किंवा बॅक्टेरियोफाजची सेलच्या आतमध्ये होणार नाही. ठीक आहे. आता हे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आहेत यांना मोलेक्युलर सीझर का म्हटलंय आपण? कारण हे जे असतात एखाद्या DNAला स्पेसिफिक साईटमध्ये क्लीव्ह करतात, एखाद्या स्पेसिफिक साईटमध्ये कट करतात. ही जी साईट असते या साईटला आपण रिकग्निशन साईट किंवा रिकग्निशन सिक्वेन्स असं म्हणतो. रिकग्निशन साईट किंवा रिकग्निशन सिक्वेन्सेस जनरली 4 ते 8 न्यूक्लिओटाइडचे असतात. टाईप 2 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस जे आहेत, 3 टाईपचे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज आहेत, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. टाईप 2 जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस आहेत यांच्या ज्या रिकग्निशन साईट आहेत, रिकग्निशन साईट किंवा ज्या रिकग्निशन सिक्वेन्सेस आहेत किंवा ज्या रेस्ट्रिक्शन साईट आहेत, रिकग्निशन साईट किंवा रेस्ट्रिक्शन साईट ज्या असतात या DNAवर प्रेझेंट असतील आणि या रिकग्निशन साईट जनरली 4 ते 8 न्यूक्लिओटाइडच्या असतात. आणि ह्या ज्या रिकग्निशन साईट आहेत ह्या एका स्पेसिफिक पॅटर्नमध्ये अरेंज झालेल्या असतात. एक एक्झाम्पल आपण घेऊयात. इथे एक वर्ड पहा तुम्ही, इथे तुम्हाला एक वर्ड दिसतोय मलयालम. ओके, पहा हा वर्ड कसा आहे, मलयालम. या वर्डमध्ये पहा तुम्ही, इकडनं पाहिलं तर MALAY आणि इकडनं पाहिलं तरी MALAY असं आहे. ही जी सिक्वेन्स आहे किंवा हा जो वर्ड आहे हा पॅलेंड्रोमिक वर्ड आहे. पॅलेंड्रोमिकचा अर्थ काय असतो? पॅलेंड्रोमिकचा अर्थ असतो व्हेन द फर्स्ट हाफ इज द मिरर इमेज ऑफ द सेकंड हाफ. इथे पहा तुम्ही, इकडनं पहा तुम्ही, फर्स्ट हाफ MALAY, इकडनं पण पहा MALAY. जो फर्स्ट हाफ आहे इज द मिरर इमेज ऑफ द सेकंड हाफ. अशा ज्या सिक्वेन्सेस असतात किंवा असे जे वर्ड्स असतात यांना आपण पॅलिंड्रोम असं म्हणतो. आणि जनरली टाईप 2 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस जे आहेत यांच्या सिक्वेन्सेस या पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस आहेत. जनरली
टाईप 2 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या सिक्वेन्सेस या पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस आहेत. तर याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण. पहिला आपण टाईप 2 रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस पाहूयात, ALU1. आता पहा, या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचं नाव काय आहे, ALU1. इथे यासाठी एक नोमेनक्लेचर सिस्टम सुद्धा आहे. ALU1चा अर्थ पहा, A स्टँड्स फॉर ऑर्थोबॅक्टर, LU स्टँड्स फॉर द ल्युटियस. तर पहिले जे दोन नाव आहेत हे काय इंडिकेट करतात, ज्या बॅक्टेरियापासून तो एंडोन्यूक्लियस आयसोलेट केलेला आहे त्या बॅक्टेरियाचं ते नाव असेल. फॉर एक्झाम्पल ऑर्थोबॅक्टर ल्युटियस हे काय फर्स्ट, ऑर्थोबॅक्टर ल्युटियस फर्स्ट. ओके, आता फर्स्ट काय इंडिकेट करतो, फर्स्ट म्हणजे हा या ऑर्थोबॅक्टर ल्युटियसमधनं आयसोलेट केलेला पहिल्या प्रकारचा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे किंवा पहिला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे. ऑर्थोबॅक्टर ल्युटियसमधनं जो पहिला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आयसोलेट केला त्याचं नाव काय आहे पहा, ALU1. ओके, सो बॅक्टेरियाचं नाव लक्षात ठेवा, ऑर्थोबॅक्टर ल्युटियस. आता याची एक रिकग्निशन सिक्वेन्स आहे. रिकग्निशन सिक्वेन्स म्हणजे काय, सपोज जर एखादा हा ही DNA ची सिक्वेन्स असेल, सपोज 5 प्राइम टू 3 प्राइम अशी DNA ची सिक्वेन्स आहे, 5 प्राइम टू 3 प्राइम. याच्या अपोजिटवाली DNA ची सिक्वेन्स काय असणार आहे, 3 प्राइम टू 5 प्राइम. ठीक आहे, 3 प्राइम टू 5 प्राइम. आता हा जो लॉंग DNA आहे, या DNAवर काही ठिकाणी मध्ये 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 किंवा मध्ये काही ठिकाणी तुम्हाला दिसेल की न्यूक्लिओटाईडच्या काही सिक्वेन्सेस पॅलिंड्रोमच्या फॉर्ममध्ये अरेंज झालेल्या असतात. फॉर एक्झाम्पल इथे एक पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे, त्यानंतर थोड्या डिस्टन्स नंतर इथे एक पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे किंवा थोड्या डिस्टन्स नंतर इथे एक पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस आहे. तर हे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस असतील ते बरोबर या फक्त इथे तुम्हाला दाखवले तिथे पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे इथे कट करतील, इथे पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे इथे कट करतील, इथे पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे इथे कट करतील. तर इथे पहा, हा जो लॉंग DNA आहे याचा हा एक फ्रॅगमेंट बनणार आहे आणि हा एक फ्रॅगमेंट बनणार आहे. कळतं तुम्हाला, म्हणजे इथे फ्रॅगमेंट कोणत्या बेसिसवर बनतात, इथे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसेस हे एन्झाईम एखाद्या स्पेसिफिक साईटमध्येच क्लीव्ह करणार आहे आणि रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने एखाद्या स्पेसिफिक साईटमध्ये क्लीव्ह केल्यानंतर जे फ्रॅगमेंट मिळतात यांनाच आपण रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट असं म्हणतो. हे जे फ्रॅगमेंट मिळणार आहेत ना, एखाद्या DNAवर जर तुम्ही एकाच टाईपचा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस ॲड केला तर तो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस त्या DNAला वेगवेगळ्या फ्रॅगमेंटमध्ये कट करेल आणि जे फ्रॅगमेंट मिळालेले असतील यांनाच आपण रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट असं म्हणतो. ठीक आहे, आता हा जो ऑर्थोबॅक्टर ल्युटियस आहे याच्यासाठी जी पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे ती काय आहे पहा. आपण आधीच पाहिलं पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेसमध्ये फर्स्ट हाफ इज द मिरर इमेज ऑफ द सेकंड हाफ. इथे एक सिक्वेन्स तुम्ही पाहू शकता, सिक्वेन्स पहा काय, 5 प्राइम AGCT 3 प्राइम. याच्या अपोजिटवाली सिक्वेन्स काय, 5 प्राइम AGCT 3 प्राइम. पहा, तर ते इथे पहा AG आणि इथे पण पहा AG, हा या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये, TC या डायरेक्शनमध्ये बघा TC. इथे फर्स्ट हाफ इज द मिरर इमेज ऑफ द सेकंड हाफ. ठीक आहे, अशा प्रकारचे जे सिक्वेन्सेस असतात यांना पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस असं म्हणतो आपण. तर पॅलिंड्रोमवर एखादा MCQ येऊ शकतो इथे. त्यानंतर इथे पहा, हा जो ALU फर्स्ट आहे, ALU फर्स्ट जो आहे तो कुठे कट करतो, हा कट करतो AG आणि CTच्या बरोबरमध्ये, इथे कट करणार आहे हा ALU फर्स्ट. ALU फर्स्टची रिकग्निशन साईट जरी ही असेल तर या साईटमध्ये तो कुठे कट करणार आहे हे सुद्धा फिक्स आहे. तर हा कट करणार आहे बरोबर मध्ये इथे AG आणि CTच्या मध्ये, इथे AG आणि CTच्या मध्ये इथे तो कट करेल. जर त्याने इथे कट दिला तर जो फ्रॅगमेंट बनणार आहे तो कसा बनणार आहे बघा, एक फ्रॅगमेंट जो असेल तो असा बनणार बरोबर, आणि दुसरा जो DNAचा फ्रॅगमेंट आहे तो असं बनणार आहे. म्हणजे हे दोन्ही DNAचे फ्रॅगमेंट हे सेपरेट होणार आहेत, असे इथनं ते सेपरेट होणार आहेत बरोबर, आणि दोन्ही फ्रॅगमेंट इथनं सेपरेट होणार आहेत, या मधल्या एंडमधनं सेपरेट होणार आहेत. तर मग इथे जे एंड बनणार आहेत या एंडला आपण ब्लंट एंड असं म्हणतो. आता ब्लंट एंड कसे दिसतील तुम्हाला इकडे तुम्ही पाहू शकता, ब्लंट एंड कसे दिसतील. सपोज हा असेल 5 प्राइम आणि ह्या इकडे 3 प्राइम आणि मग हा एंड असेल, याला म्हणू आपण ब्लंट एंड. मग हा 5 प्राइमचा इकडे 3 प्राइम असेल, हा 5 प्राइम असेल. तर हा एंड जो बनला इथे पहा, हा एंड मागे पुढे नाही आहे, इथे असलेले न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स हे बरोबर आहेत. तर मी इथे असा जो चपटा एंड बनला याला ब्लंट एंड असं आपण म्हणतो. ठीक आहे, याच्या अपोजिटवाली म्हणजे याच्या नंतरची जी सिक्वेन्स आहे ती सुद्धा ब्लंटच असणार आहे. ती अशी असणार आहे, इथे असणार आहे 5 प्राइम, इथे असणार आहे 3 प्राइम, इथे असणार आहे 3 प्राइम आणि इथे असणार आहे 5 प्राइम. तर पहा इथे दोन फ्रॅगमेंट बनले, इथे तुम्ही दोन फ्रॅगमेंट पाहू शकता, हा एक फ्रॅगमेंट आणि हा एक फ्रॅगमेंट, दोन्ही कशात ब्लंट आहेत, यांना ब्लंट एंड असं आपण म्हणतो. दुसरा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जो आहे तो पाहूयात आपण, तो आहे BAM-H1. तुम्हाला यापैकी हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत, यांच्या रिकग्निशन साईट सुद्धा लक्षात ठेवायच्यात आणि यावर एखादा MCQ येऊ शकतो. तर BAM-H1 जो आहे तो कोणापासून आयसोलेट केला आहे, इथे पण नोमेनक्लेचर सिस्टम तुम्हाला लक्षात ठेवायची. नोमेनक्लेचर सिस्टममध्ये B फॉर बॅसिलस आहे, AM इज स्टँडिंग फॉर द अमायलो लिक्विफॅसियन्स. बॅसिलस अमायलो लिक्विफॅसियन्स या बॅक्टेरियापासून
हा बाम H1 मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणाले H1 काय आहे? H ही एक स्ट्रेन आहे. जसं स्ट्रेनबद्दल आपण कालच डिस्कस केलं, बॅक्टेरिया असतील किंवा फंगाय असतील किंवा व्हायरसेस असतील यांच्यामध्ये ज्या व्हरायटी असतात त्यांना आपण स्ट्रेन असं म्हणतो. तर इथे जो बॅसिलस अमायलो लिक्विफॅसियन्स आहे याच्या H नावाच्या स्ट्रेनपासून ही आयसोलेट केलेली आहे आणि हा फर्स्ट एन्झाईम यामधनं आयसोलेट केलेला आहे म्हणून याचं नाव आहे बाम H1. बी बॅसिलस AM अमायलो लिक्विफॅसियन्स. बी स्टँडिंग फॉर द नेम ऑफ द जीनस, AM स्टँडिंग फॉर द नेम ऑफ द स्पेशीज, H इज स्टँडिंग फॉर द व्हरायटी आणि 1 इज इंडिकेटिंग द नंबर ऑफ द डिस्कवरी. ओके, सो इट इज इंडिकेटिंग द ऑर्डर ऑफ डिस्कवरी. कितवा आयसोलेट केलेला? हा फर्स्ट आयसोलेट केलेला आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस फ्रॉम द बॅसिलस अमायलो लिक्विफॅसियन्स. या पर्टिक्युलर बॅक्टेरियामधनं हा पहिला आयसोलेट केलेला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे. ठीक आहे, मग आता याची सिक्वेन्स पहा काय, 5' to 3', 3' to 5'. इथे सुद्धा एक तुम्हाला पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स दिसेल. पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स पहा काय, GGA-TCC. इकडनं पण पहा GGA-TCC. ओके, GGA-TCC, GGA-TCC. इथे सुद्धा फर्स्ट हाफ इज द मिरर इमेज ऑफ द सेकंड हाफ तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हा जो बाम H1 आहे कुठे कट करतो? बाम H1 कट करणार आहे या G आणि Gच्या मध्ये. इथे G आणि Gच्या मध्ये इथे कट देणार आहे बाम H1 आणि दुसरा कट तो देणार आहे या G आणि Gच्या मध्ये. ओके, जर असा कट झाला, असा जर DNA ला कट बसला तर फ्रॅगमेंट कसे बनणार आहेत पहा. हा एक फ्रॅगमेंट बनणार आहे. इथे फ्रॅगमेंट मी डायरेक्टली असे दाखवतो पहा, इथे पाहू शकता तुम्ही. हा एक फ्रॅगमेंट बनणार आहे DNAचा. ओके, इथे मागे DNA कंटिन्युअस असेल, हा एक फ्रॅगमेंट बनेल आणि दुसरा फ्रॅगमेंट हा इथून कट होईल आणि सेपरेट होईल. तर दुसरा फ्रॅगमेंट जो असणार आहे तो असा बनणार आहे. हा ओके, तर बघा इथे हा DNA पुढे कंटिन्यू असेल. इथे 2 फ्रॅगमेंट बनणार आहेत. हे जे दोन्ही फ्रॅगमेंट आहेत हे इथे ब्लंट नाही आहेत. कट कसा आहे पहा, कट इथे असा आहे. इथून तुम्ही पाहू शकता असा कट आहे. हा जो कट आहे इथून असा जो कट दिसतोय यामुळे असे एंड फॉर्म होणार आहेत. एक बाजू पुढे गेलेली आहे, एक बाजू मागे आलेली आहे. ठीक आहे, असा जो एंड बनलेला आहे पहा इथे असा दिसेल तुम्हाला एंड. या एंडला आपण म्हणतो स्टिकी एंड किंवा याला कोहेजिव्ह एंड असं सुद्धा म्हणतात. म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे कोणते एंड बनवतात हे स्टिकी एंड किंवा हे बनवणार आहेत कोहेजिव्ह एंड. ओके, तर हे स्टिकी एंड किंवा कोहेजिव्ह एंड इथे बनतील. मी तुम्हाला दाखवतो हे एंड कसे असतील. स्टिकी किंवा कोहेजिव्ह एंड जे असतील यामध्ये तुम्हाला फ्रॅगमेंट असे दिसतील. सपोज हा DNAचा फ्रॅगमेंट आहे, हा असेल 5', हा असेल 3'. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे कट दिलेला आहे. कट दिल्यामुळे हा फ्रॅगमेंट पुढे गेला, हा फ्रॅगमेंट असा पुढे गेला. तर इथे एक फ्रॅगमेंट बनला, इथे 3' असणार आणि इथे असणार आहे 5'. हा एक फ्रॅगमेंट बनला इथे, बरोबर. आणि याच्या अपोजिटवाला फ्रॅगमेंट कसा असणार आहे, याच्या पुढचावाला, अपोजिट म्हणण्यापेक्षा याच्या पुढचावाला फ्रॅगमेंट हा जो असेल हा इथनं असा असणार आहे. वरची बाजू ही मोठी असेल, इकडे 5', इकडे असेल 3'. ठीक आहे, आणि याची खालची बाजू ही जी असेल अशी असेल, ही असेल 5' आणि ही असेल 3'. आय होप यू आर गेटिंग दिस. समजते तुम्हाला ही फ्रॅगमेंट. तर इथे जे एंड मिळाले बघा, हे एंड कसे आहेत, हे एंड मागे पुढे आहेत. एक बाजू मागे आहे, एक बाजू पुढे आहे. इथे पण एक बाजू पुढे आहे, एक बाजू मागे आहे. तर इथे जे एंड मिळाले ते असे मिळालेत, यांना स्टिकी एंड असं म्हणतात. जनरली या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये स्टिकी एंड प्रेफर केले जातात कारण स्टिकी एंड जे असतात ते प्रॉपरली एकमेकांना जॉईन होऊ शकतात, प्रॉपरली एकमेकांना रिकॉग्नाइज करू शकतात आणि बाइंडसुद्धा होऊ शकतात. ठीक आहे, तर मग अशा प्रकारचे एंड जे असतात ज्यामध्ये स्टॅगर कट दिला जातो. इथे जो कट आहे याला स्टॅगर्ड कट असं म्हणतात, हे पण लक्षात घ्या. स्टॅगर्ड कट म्हणजे इथे असा कट दिला आणि एक कट असा इथे दिला. ठीक आहे, म्हणजे इथे मागे पुढे कट दिला, मागे पुढे जो कट दिला याला स्टॅगर्ड कट म्हणतात. आणि यामुळे जे एंड फॉर्म झाले यांना स्टिकी या एंडला तुम्ही स्टिकी एंड म्हणू शकता किंवा यांना तुम्ही कोहेजिव्ह एंड म्हणू शकता किंवा यांना स्टॅगर्ड एंड असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, पुढे आहे एन्झाईम EcoR1. EcoR1 आता पण ॲज द नेम सजेस्ट, E स्टँड्स फॉर द इश्चेरिशिया, CO स्टँड्स फॉर द कोलाय आणि आरचा अर्थ आहे इट इज अ स्ट्रेन. काय स्ट्रेन? RY13. याची स्ट्रेन जी आहे ती आहे RY13. RY13 या स्ट्रेनपासून आयसोलेट केलेला आहे आणि हा फर्स्ट रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस जो आयसोलेट केलेला आहे म्हणून याला EcoR1 असं म्हटलंय. फर्स्ट रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आयसोलेटेड फ्रॉम द इश्चेरिशिया कोलाय. ओके, मग आता याची पण सिक्वेन्स पहा काय. ही पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी खूप सोपी आहे. सिक्वेन्स पहा काय, GAATTC. इकडे पहा GAATTC जे बोर्डसाठी थेअरीसाठी प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी सुद्धा बेनिफिशियल आहे.
यापैकी एखादा एक्झाम्पल तरी तुम्हाला आलंच पाहिजे जर तुम्ही फक्त बोर्डसाठी प्रिपेअर करताय तर इथे 5 प्राईम टू 3 प्राईम 5 प्राईम टू 3 प्राईम दोन सिक्वेन्सेस आहेत. या GATTC ही सुद्धा पॅलेंड्रोमिक सिक्वेन्सेस आहे. फर्स्ट हाफ इज द मिरर इमेज ऑफ द सेकंड हाफ, यू कॅन सी हिअर. ओके, आता इथे जो इको R1 आहे तो कुठे कट देणार आहे? इको R1 सुद्धा इथेच कट देणार आहे, G आणि Aच्या मध्ये. हा सुद्धा इथेच कट देणार आहे, G आणि Aच्या मध्ये. ठीक आहे, G आणि Aच्या मध्ये कट दिल्यानंतर इथे सुद्धा जे फ्रॅगमेंट मिळणार हे सुद्धा कसे असतील? स्टिकी एंडवाले असतील. असा एक एंड मिळेल, बरोबर. पहा, तुम्ही पाहू शकता इथे असा, लक्ष द्या सर्वांनी, इथे तुम्ही पाहू शकता हा असा एंड मिळेल. एक फ्रॅगमेंट असा मिळाला, असा दिसतो तुम्हाला. एक बाजू पुढे गेली, एक बाजू मागे आली. ठीक आहे, असा एक बाजू पुढे, एक बाजू मागे. आता याच्या अपोजिटवाला कसा असणार आहे? अपोजिट म्हणजे याचा कॉम्प्लिमेंटरी असा असणार आहे, बरोबर. हा असा असणार आहे, म्हणजे हा पहा इकडे, हा वरची बाजू, ही खालची बाजू. तर हा दुसरा पार्ट हा असा असेल इथे. ओके, तर इको R1 जो आहे हा सुद्धा स्टिकी एंड फॉर्म करतो, स्टॅगर्ड एंड किंवा कोहेसिव्ह एंड फॉर्म करतो. हा आयसोलेट केलेला आहे इस्चेरिशिया कोलायच्या RY13 या स्ट्रेनपासून. तिसरा, आता चौथा लास्ट आहे हिंड 3. हिंड 3 जो आहे तो हिमोफिलस इन्फ्लुएन्झी नावाच्या बॅक्टेरियामधनं आयसोलेट केलेला आहे. या बॅक्टेरियाची स्ट्रेन आहे RD, म्हणून याला नाव दिलं आहे D. ओके, H स्टँड फॉर हिमोफिलस, नेम ऑफ जीनस. IN स्टँड फॉर द नेम ऑफ द स्पीशीज. D स्टँड्स फॉर द स्ट्रेन. ओके, आणि हा सेकंड एन्झाईम आयसोलेट केलेला आहे, म्हणून याला सेकंड नाव दिलेलं आहे. याची ऑर्डर ऑफ डिस्कवरी सेकंड आहे. ठीक आहे, तर हिंड 2 जो आहे हा हिंड 2 हिमोफिलस इन्फ्लुएन्झीमधून आयसोलेट केलेला आहे. याची सिक्वेन्स पहा काय? GTC-GAC. याच्या ऑपोजिटवाली सिक्वेन्स असणार GTC-GAC, म्हणजे ही सुद्धा एक पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स आहे. आणि या पॅलेंड्रोमिक सिक्वेन्समध्ये हिमोफिलस इन्फ्लुएन्झी कट कुठे करतो? हा बरोबर मध्ये कट करतो. इथे मध्ये कट करतो, म्हणून इथे जे एंड फॉर्म होणार आहेत हे ब्लंट एंड फॉर्म होणार आहेत. लक्षात घ्या, ब्लंट एंड इथे मिळणार आहे. इथे दोन्ही पण एंड हे समोरासमोर असे असणार आहेत, ब्लंट असणार आहेत, राईट, किंवा असे असणार आहेत, ब्लंट असणार आहेत. असे एंड जे असतील यांना आपण ब्लंट एंड म्हणूयात. ठीक आहे, आता हे जे ब्लंट एंड आहेत हे याच्यासाठी दोन एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक आहे ऑर्थोबॅक्टेरियल लुटियस आणि दुसरा हिमोफिलस इन्फ्लुएन्झी. आणि स्टॅगर्ड एंडसाठी दोन एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता, बॅसिलस अमायलोलिक्विफॅसियन्स आणि दुसरा आहे इस्चेरिशिया कोलाई. So this is all about the nomenclature of the restriction endonuclease, palindromic sequences or the recognition sequences or the restriction site recognized by the restriction endonucleases. आता हे जे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएसेस असतात DNA-ला एखाद्या स्पेसिफिक साईटमध्ये कट करतात. म्हणून जर दोन ऑर्गॅनिझम्स असतील, वेगवेगळे दोन ऑर्गॅनिझम्स असतील आणि त्यांचे DNA आपल्याला जर जॉईन करायचे असतील, किंवा एका ऑर्गॅनिझमचा जीन दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये पास करायचा असेल, किंवा इन्सुलिनचा जीन बॅक्टेरियाच्या सेलमध्ये ट्रान्सफर करायचा असेल, तर आपल्याला दोन्ही जे DNA असतील, सपोज इन्सुलिनचा जीन असलेला DNA आणि बॅक्टेरियाचा प्लाझमिड, या दोघांना सेम टाईपच्या रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने कट करावं लागेल. इथे दोन वेगवेगळे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नाही वापरायचे. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एकच वापरायचा जो त्या स्पेसिफिक साईटमध्ये क्लीव करेल आणि या दुसरा बॅक्टेरियाच्या प्लाझमिडला सुद्धा स्पेसिफिक साईटमध्ये कट करेल, आणि मग दोघांना जॉईन करणं आपल्याला इझी होईल बाय युझिंग द एन्झाईम्स लायगेस. आता आपण डिस्कस करूयात वेक्टर्स. वेक्टर हे DNA सिक्वेन्सेस असतात जे DNA सिक्वेन्सेस दुसऱ्या DNA-ला किंवा जीनला कॅरी करू शकतात. वेक्टर जो जीन असेल किंवा जो जीन ऑफ इंटरेस्ट असेल त्याला एखाद्या स्पेसिफिक सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी हेल्पफुल असतात. सो वेक्टर्स जे असतात ते बॅक्टेरियापासून मिळवलेले असतात. जनरली बॅक्टेरियापासून मिळवलेले वेक्टर्स हे प्लाझमिड असतात. प्लाझमिड हे एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA आहेत, जेनेटिक मटेरियल आहेत. काही वेक्टर्स हे बॅक्टेरियोफाजपासून सुद्धा बनवलेले असू शकतात. बॅक्टेरियोफाज किंवा प्लाझमिड वेक्टर जे असतात हे बॅक्टेरियामध्ये जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असतात. बॅक्टेरियोफाजचे जे वेक्टर आहेत हे व्हायरसमध्ये सुद्धा जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करण्यासाठी हेल्पफुल असू शकतात. तर जो वेक्टर असणार आहे किंवा ज्याला आपण क्लोनिंग वेक्टर असं म्हणतो त्याला व्हेइकल DNA असं सुद्धा म्हणतात. कारण जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे किंवा जो जीन आहे त्याला एखाद्या सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी किंवा एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर करण्यासाठी या वेक्टरचा वापर करता येतो. त्याचबरोबर हे वेक्टर जे असतात हे त्या सेलमध्ये गेल्यानंतर रेप्लिकेट होतात किंवा त्या ऑर्गॅनिझम्समध्ये गेल्यानंतर रेप्लिकेट होतात. त्यांचा नंबर वाढतो. जसा सेलचा नंबर वाढेल तसा तसा वेक्टरचा सुद्धा नंबर वाढू शकतो रेप्लिकेशन केल्यामुळे. त्यामुळे जो जीन ऑफ इंटरेस्ट त्या वेक्टरमध्ये असणार आहे तो जीन ऑफ इंटरेस्ट सुद्धा रेप्लिकेट होणार आहे. म्हणून क्लोनिंग या वेक्टर्सला क्लोनिंग वेक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. या वेक्टरची प्रॉपर्टी जी मेन आपण आत्ता डिस्कस केलेली आहे ती आहे की वेक्टर्स फॉरेन जीनला कॅरी करतात आणि फॉरेन जीनला कॅरी पण करतात आणि एखाद्या सेलमध्ये गेल्यानंतर त्या सेल ज्यावेळेस डिवाइड होत असतात ड्युरिंग द डिव्हिजन
किंवा डिव्हिजन होण्याच्या अगोदर ते स्वतःला रेप्लिकेट करतात आणि स्वतःला रेप्लिकेट करून प्रत्येक जी न्यू सेल फॉर्म होणार आहे त्या न्यू सेलमध्ये हे ट्रान्सफरसुद्धा होतात. म्हणजेच हे वेक्टर क्लोनिंग पर्पजसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात. मग एखादा वेक्टर जो असेल हा नॅचरल असेल की आर्टिफिशियल असेल. काही नॅचरल वेक्टरसुद्धा वापरले जाऊ शकतात, जसं की प्लाझ्मिड जे असतील त्या प्लाझ्मिडला एखाद्या बॅक्टेरियाच्या सेलमधनं आपण आयसोलेट करू शकतो, जसं मी काल आपण डिस्कस केलं होतं. प्लाझ्मिडला आपण बॅक्टेरियाच्या सेलमधनं आयसोलेट करू शकतो. या आयसोलेट केलेल्या प्लाझ्मिडला कट करू शकतो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वापरून, आणि यामध्ये आपल्याला जो जीन ऑफ इंटरेस्ट टाकायचा आहे त्या जीन ऑफ इंटरेस्टला लायगेज एन्झाईम वापरून आपण जॉईन करू शकतो. ठीक आहे. तर नॅचरली प्लाझ्मिडसुद्धा ॲज अ वेक्टर म्हणून वापरले जातात, पण जनरली स्पेसिफिकली डिझाईन केलेले आर्टिफिशियल वेक्टर्स आजकाल वापरले जातात, कारण आर्टिफिशियल वेक्टर्स हे मोर रिलायबल आहेत. मोर रिलायबल म्हणजे या वेक्टर्सवर असलेले सर्व जीन्स, त्यांची सर्व सिक्वेन्स आपल्याला माहीत असते. तर हे जे आर्टिफिशियल वेक्टर असतात यांच्यामध्ये किंवा एखादा नॅचरल वेक्टर असेल तर त्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असली पाहिजे. व्हॉट शुड बी द प्रॉपर्टीज ऑफ द गुड वेक्टर. एखाद्या वेक्टरमध्ये चांगल्या कोणत्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत. सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे वेक्टरची की त्या वेक्टरवर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असलं पाहिजे. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हणजे सपोज हा वेक्टर आहे तर या वेक्टरवर एखादी साईट अशी असली पाहिजे की जी साईट त्या वेक्टरला किंवा त्या प्लाझ्मिडला किंवा त्या DNA रेप्लिकेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. सपोज या वेक्टरला आपण एखाद्या बॅक्टेरियल सेलमध्ये टाकलं तर त्या सेलमध्ये गेल्यानंतर हा वेक्टर ऑटोनॉमसली रेप्लिकेट झाला पाहिजे. तो ज्यावेळेस सेल डिव्हिजनच्या अगोदर ऑटोनॉमसली रेप्लिकेट होईल त्यावेळेस प्रत्येक सेलमध्ये त्याची एक एक कॉपी असेल. ओके. तर वेक्टरचं क्लोनिंग हे नॅचरली व्हायला पाहिजे. त्यासाठी त्या वेक्टरवर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असला पाहिजे. ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हणजे ओरिसी सिक्वेन्स त्यावर असली पाहिजे. तर असा वेक्टर आर्टिफिशियली बनवला जाऊ शकतो ज्यामध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आपण इंट्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हा जो वेक्टर आहे त्या पर्टिक्युलर सेलमध्ये इझिली टाकला गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादा प्लाझ्मिड, तर बॅक्टेरियाचं ट्रान्सफॉर्मेशन करून तो प्लाझ्मिड इझिली बॅक्टेरियल सेलमध्ये गेला पाहिजे किंवा ज्या सेलमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. सपोज ईस्ट सेलमध्ये तुम्हाला त्या प्लाझ्मिडला टाकायचा आहे. ईस्टच्या सेलमध्ये पण काही प्लाझ्मिड असतात. तर अशा DNA किंवा वेक्टरला एखाद्या पर्टिक्युलर सेलमध्ये ट्रान्सफर करणं सुद्धा इझी असलं पाहिजे. तो एवढा मोठा असायला नको की एखाद्या सेलमध्ये जाणं त्याला डिफिकल्ट होईल. ठीक आहे. तो इझिली इंट्रोड्यूस त्याला करता आलं पाहिजे. पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे की हा जो वेक्टर असणार आहे यावर मार्कर जीन असले पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल मार्कर जीन काय आहे. ओके. पहा आता सपोज एखादा प्लाझ्मिड तुम्ही आयसोलेट केला किंवा तुमच्याकडे एक वेक्टर आहे. या वेक्टरकडे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आहे. हा आहे याचा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे वेक्टर जो असेल तो रेप्लिकेट होऊ शकेल. ओके. त्यानंतर या वेक्टरवर एक रिकग्निशन साईट आहे असं कन्सिडर करा तुम्ही. रिकग्निशन साईट म्हणजे रेस्ट्रिक्शन साईट आहे. दोन बाजूला रेस्ट्रिक्शन साईट आहे. रेस्ट्रिक्शन साईटला जर तुम्ही रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम टाकला तर या DNA तो रेस्ट्रिक्शन साईटमध्ये स्पेसिफिकली क्लीव्ह करेल आणि DNA क्लीव्ह केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तो जीन ऑफ इंटरेस्ट तुम्ही याला जॉईन करू शकता बाय युझिंग द एन्झाईम लायगेज एन्झाईम वापरून तुम्ही याला जीनसुद्धा इंट्रोड्यूस केला. ठीक आहे. पण आता तुम्हाला ज्या वेळेस या प्लाझ्मिडला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये टाकायचं आहे तुम्हाला एक तर ट्रान्सफॉर्म करावं लागेल. ट्रान्सफॉर्म म्हणजेच काय. ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला माहीत आहे. सपोज एखादा मीडियम आपण घेतलं, त्या मीडियममध्ये खूप सारे बॅक्टेरिया आहेत. या बॅक्टेरियाच्या मीडियममध्ये खूप सारे सपोज इस्चेरिशिया कोलाई बॅक्टेरिया आहेत आणि या बॅक्टेरियांचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. तर ह्या प्लाझ्मिडला आपण त्या मीडियममध्ये टाकणार. प्लाझ्मिडला मीडियममध्ये टाकल्यानंतर इथे ट्रान्सफॉर्मेशन होईल. ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर एखाद्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये हा प्लाझ्मिड जाणार आहे. इथं तर लाखो बॅक्टेरिया आहेत या मीडियममध्ये. या मीडियममध्ये लाखो बॅक्टेरिया आहेत. एका ml मध्ये सुद्धा लाखो बॅक्टेरिया असू शकतात. तर या टेस्ट ट्यूबमध्ये जे मीडियम आहे याच्यामध्ये लाखो बॅक्टेरिया आहेत. तर कोणत्या सेलमध्ये बॅक्टेरियाच्या कोणत्या सेलमध्ये हा प्लाझ्मिड गेलेला आहे तुम्ही कसं आयसोलेट करणार. कसं कळणार आहे तुम्हाला. कळतंय. म्हणून अशी जी सेल आहे आता इथे लाखो सेल आहेत त्यापैकी कोणती सेल असणार आहे जिच्यामध्ये हा प्लाझ्मिड गेलेला आहे किंवा कोणती सेल आहे जिचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर हा जो प्लाझ्मिड असेल ना या प्लाझ्मिडवरच तो स्पेसिफिक मार्कर जीन असला पाहिजे. तो मार्कर जीन जनरली एखादा अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन असू शकतो किंवा एखाद्या एन्झाईमसाठी जीन असू शकतो. ठीक आहे. तर मार्कर जीन म्हणजे काय. मार्कर जीन हा त्या पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्म झालेल्या सेलला किंवा ज्या सेलमध्ये तो प्लाझ्मिड गेलेला आहे अशा सेलला आयडेंटिफाय करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कळतंय. सपोज इथे आपण या प्लाझ्मिडवर टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स जीन ठेवलेला आहे. सपोज टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स जीन या प्लाझ्मिडवर आहे.
ओके, आता इथे बॅक्टेरियाचं मीडियम आहे, यामध्ये लाखो बॅक्टेरिया आहेत, पण या कोणत्याच बॅक्टेरियाकडे टेट्रासायक्लिन रेजिस्टन्सचा जीन नाही आहे. रेजिस्टन्स जीन कोणत्याच बॅक्टेरियाकडे नाही आहे टेट्रासायक्लिन या अँटीबायोटिकच्या विरोधात. तुम्ही जर प्लाझमिड या मीडियममध्ये टाकलं तर कोणती तरी बॅक्टेरियल सेल या प्लाझमिडला आतमध्ये घेणार आहे, बरोबर. मग आता तुम्ही काय करा, ह्यातले सर्व बॅक्टेरिया मीडियमवर ग्रो करा. मीडियमवर म्हणजे कोणत्या मीडियमवर? तुम्ही सॉलिड मीडियमवर ग्रो करा ज्या मीडियममध्ये टेट्रासायक्लिन आहे. कळतंय? मग आता इथले कोणतेच बॅक्टेरिया टेट्रासायक्लिनला रेजिस्टंट नाही आहेत, पण अशी सेल जिने हा प्लाझमिड घेतलेला असेल तिच्याकडे हा जीन जाणारे जे कोणता रेजिस्टन्सवाला टेट्रासायक्लिन रेजिस्टंटवाला. तर मग अशा खूप साऱ्या सेल्सपैकी एखादी सेल ही जी असेल ही या टेट्रासायक्लिन कंटेनिंग मीडियमवर ग्रो होऊ शकते. तुम्हाला काय करायचं, फक्त यातल्या सेल्स काढायच्या आणि टेट्रासायक्लिन असलेल्या टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक असलेल्या मीडियमवर तुम्हाला या सेल्सला ग्रो करायचं आहे. बाकीच्या सेल कोणताही ग्रो होणार नाही, ज्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही अशा सेल इथे ग्रो होणार नाहीत. फक्त कोणत्या सेल ग्रो होतील, जिचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ती सेल इथे ग्रो होईल. त्या सेलपासून नवीन सेल्स बनतील, कारण या टेट्रासायक्लिन रेजिस्टंट असणार आहे. आणि तुम्हाला एक इथे कॉलनी मिळेल. ही जी कॉलनी मिळेल या कॉलनीमध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट असणार आहे, आपला प्लाझमिड असणार आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजेच इथे एक मार्कर जीन असणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे आत्तापर्यंत काय पाहिलं आपण, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असलं पाहिजे. जीन जो किंवा प्लाझमिड जो असेल तो इझिली, प्लाझमिड म्हणण्यापेक्षा वेक्टर जो असेल तो इझिली इंट्रोड्यूस करता आला पाहिजे, त्यावर मार्कर जीन असला पाहिजे. आणखी काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. हा जो वेक्टर असणार आहे या वेक्टरवर प्रमोटर सिक्वेन्स असली पाहिजे. कारण एखादा जीन, सपोज हा जीन तुम्ही इथे इंट्रोड्यूस केला, तर या जीनला तुम्ही अशा ठिकाणी इंट्रोड्यूस केलं पाहिजे की जिथे एका बाजूला त्याला प्रमोटर असला पाहिजे, एका बाजूला त्याला टर्मिनेटर असला पाहिजे, बरोबर. प्रमोटर इज द सिक्वेन्स वेअर RNA पॉलिमरेज बाइंड. जर तुम्हाला या पर्टिक्युलर सेलपासनं एखादा प्रॉडक्ट तयार करायचा असेल, प्रोटीन तयार करायचं असेल, तर त्या जीनचं ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन व्हायला पाहिजे. जीनचं जर ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन व्हायचं असेल तर त्याला प्रमोटर असणं गरजेचं आहे, बरोबर का नाही? तर तुम्ही फक्त जीन टाकला आणि त्या जीनला प्रमोटर नाही, टर्मिनेटर पण नाही, तर मग RNA पॉलिमरेज कुठे बाइंड होईल? म्हणजे हा जीन टाकूनच काही फायदा नाही, बरोबर का नाही? त्याचं ट्रान्सक्रिप्शन होणार नाही, त्याचं ट्रान्सलेशन होणार नाही. जर तुमचा पर्पज फक्त क्लोनिंग असेल तर प्रमोटरची आवश्यकता नाही आहे. फक्त क्लोनिंग म्हणजे फक्त कॉपीज तयार करायच्या जीनच्या. इन विवो क्लोनिंग करायचं असेल, जे आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे, इन विवो क्लोनिंग. जर फक्त क्लोनिंग हे तुमचं पर्पज असेल तर इथे प्रमोटर टर्मिनेटर नसले तरी चालतील. परंतु जर तुमचं पर्पज हे प्रोटीन तयार करणं असेल, बॅक्टेरियाच्या सेलमध्ये तुम्हाला इन्सुलिनचा जीन बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सुलिनचा जीन इंट्रोड्यूस करून बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इन्सुलिन तयार करायचं हॉर्मोन तुम्हाला, तर त्या केसमध्ये काय करावं लागेल? प्रमोटर असणं गरजेचं आहे, कंट्रोल एलिमेंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तो प्रमोटर इथे RNA पॉलिमरेज जो असेल तो ॲक्सेस करेल प्रमोटरला आणि इथे त्यापासून ट्रान्सक्रिप्शन होईल, त्यापासून mRNA बनेल. mRNA बनल्यानंतर त्यावरनं प्रोटीन बनेल. ठीक आहे. यातल्या काही ज्या टिपिकल गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण डिस्कस करणार आहोत पुढे जाऊन, की जो डायरेक्टली युकॅरियोटिक जीन तुम्ही इंट्रोड्यूस नाही करू शकत. जर तुम्हाला प्रॉडक्ट तयार करायचं असेल तर तुम्हाला mRNA पहिल्या युकॅरियोटचा आयसोलेट करावा लागेल. आणि कारण का, युकॅरियोटिक DNA जो असतो त्या युकॅरियोटिक DNAवर एक्झॉन आणि इंट्रॉन दोन्ही असतात. बॅक्टेरिया इंट्रॉन काढू शकत नाही. बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जर तुम्ही इंट्रॉन असलेला DNA इंट्रोड्यूस केला तर त्या DNAचं ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन होणार नाही. ट्रान्सक्रिप्शन होईल पण ट्रान्सलेशन नाही होणार, कारण त्यावर इंट्रॉन असणार आहेत. स्प्लायसिंगचं मेकॅनिझम बॅक्टेरियाच्या सेलमध्ये प्रेझेंट नाही. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? अगोदरच mRNA आयसोलेट करावा लागेल ह्युमनच्या सेलमधनं. mRNAवर जो mRNA असेल तो फंक्शनल mRNA असला पाहिजे. त्या mRNAवर फक्त एक्झॉन असतील. या mRNAचं करायचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. जे तुम्ही काय करणार, सपोज तुम्हाला इन्सुलिनचा जीन बॅक्टेरियाच्या सेलमध्ये एक्सप्रेस करायचा म्हणजे बॅक्टेरियाच्या सेलमध्ये हा या जीनपासून प्रॉडक्ट बनलं पाहिजे, बरोबर. मग तुम्ही इन्सुलिनचा mRNA आयसोलेट करायचा. सर्वात पहिले फंक्शनल mRNA आयसोलेट करायचा. या फंक्शनल mRNAचं करायचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय करायचं याचं? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. एन्झाईम कोणता वापरणार तुम्ही? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम वापरला की तुम्हाला असा जीन मिळेल, असा DNA मिळेल ज्याला म्हणतो आपण cDNA किंवा कॉम्प्लिमेंटरी DNA. हा कॉम्प्लिमेंटरी DNA असा असेल की ज्याच्यामध्ये इंट्रॉन नसतील. ठीक आहे. या जीनची तुम्ही आणखी याचं रेप्लिकेशन करा. रेप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला डबल स्टँडर्ड DNA मिळेल, बरोबर. डबल स्टँडर्ड DNA घ्या आणि या डबल स्टँडर्ड DNAला बॅक्टेरियाच्या प्लाझमिडमध्ये इंट्रोड्यूस करा आणि मग याला बॅक्टेरियाच्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करा. आता बॅक्टेरियाच्या सेलमध्ये ट्रान्सक्रिप्शन पण होईल, ट्रान्सलेशनसुद्धा होईल. कळतंय? म्हणजे स्ट्रॅटेजी जी असेल, जर युकॅरियोटिक सेल असेल तर युकॅरियोटिक सेलमध्ये तुम्ही डायरेक्टली एखादा जीन इंट्रोड्यूस करू शकता युकॅरियोटच्या सेलमध्ये. पण प्रोकॅरियोटच्या सेलमध्ये युकॅरियोटचं जीन इंट्रोड्यूस करताना तुम्हाला जर एक्सप्रेस करायचा असेल तर त्या केसमध्ये
रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन त्याचं करावं लागेल. ठीक आहे, mRNA घेऊन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन करावं लागेल. ठीक आहे, मग कंट्रोल एलिमेंट या वेक्टरवर असले पाहिजेत, लाईक प्रमोटर, लाईक ऑपरेटर, किंवा जो mRNA बनणार आहे तो mRNA जो बनणार आहे त्याला रायबोझोम बाइंडिंग साईटसुद्धा असली पाहिजे. ठीक आहे, म्हणून हे सर्व कंट्रोल एलिमेंट प्रमोटर, ऑपरेटर, त्यानंतर mRNA जो बनणार आहे त्यावर सुद्धा रायबोझोमल बाइंडिंग साईट आली पाहिजे. असे कंट्रोल एलिमेंट या वेक्टर्सवर असले पाहिजेत. तर वेक्टर्सवर ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असला पाहिजे, वेक्टर इझिली इंट्रोड्यूस करता आला पाहिजे सेलमध्ये, त्यावर मार्कर जीन्स असले पाहिजे इझी आयडेंटिफिकेशनसाठी, कंट्रोल एलिमेंट्स त्यावर असले पाहिजेत फॉर कंट्रोलिंग द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन ऑर द रेप्लिकेशन. त्यानंतर पाहूयात जे वेक्टर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कोणते कोणते वेक्टर्स आहेत. पहिला आहे प्लाझमिड वेक्टर. प्लाझमिड वेक्टर आणि बॅक्टेरियोफाज वेक्टर हे मोस्ट प्रेफर्ड वेक्टर आहेत, कारण बॅक्टेरियोफाज वेक्टर किंवा प्लाझमिड वेक्टर हे छोटे असतात साईजमध्ये, इझिली ऑपरेट करता येतं. त्यामुळे बॅक्टेरियल सेल किंवा बॅक्टेरियोफाजसाठी प्लाझमिड किंवा बॅक्टेरियोफाज वेक्टर्स जनरली यूज केले जातात. तर बॅक्टेरियोफाज वेक्टर्स कोणते आहेत? M13 बॅक्टेरियोफाज, लॅम्बडा बॅक्टेरियोफाज, हे दोन्ही इश्चेरिशिया कोलायला इन्फेक्शन करणारे बॅक्टेरियोफाज म्हणजे व्हायरसेस आहेत. यांच्या DNA पासून सुद्धा वेक्टर्स तयार केले जाऊ शकतात. काही आर्टिफिशियल सुद्धा प्लाझमिड बनवलेले आहेत. एक आहे कॉझमिड वेक्टर. कॉझमिड वेक्टर जो आहे या वेक्टरमध्ये लॅम्बडा बॅक्टेरियोफाज जो असतो त्या लॅम्बडा बॅक्टेरियोफाजचा जो DNA असतो ना त्याला स्टिकी एंड असतात. लॅम्बडा बॅक्टेरियोफाजचा जो DNA आहे त्याचे एंड स्टिकी असतात. म्हणजे जर हा असा DNA असेल ना लॅम्बडा बॅक्टेरियोफाजचा, तर त्याचे एंड सपोज हा 5' आहे, हा 3' आहे, इकडे 3' आहे, इकडे 5' आहे. लॅम्बडा बॅक्टेरियोफाजचा जो DNA असतो तो त्याला स्टिकी एंड असतात. इन दिस वे इट विल हॅव एक एंड पुढे एक एंड मागे असं असेल. तर इकडे पहा, हा एंड जर 5' असेल तर हा 3' असेल, आणि हा जर 3' असेल तर हा 5' असेल. तर हे जे दोन एंड दिसतात ना स्टिकी एंड, यांना मी काय म्हटलं होतं मग अशी कोहेझिव्ह एंड. या कोहेझिव्ह एंडलाच कॉस साईट असं पण म्हणतात. COS स्टँड फॉर कॉस साईट. कॉस म्हणजेच काय? कोहेझिव्ह एंड. असे जे कोहेझिव्ह एंड आहेत असा बॅक्टेरियोफाज घेतला, लॅम्बडा बॅक्टेरियोफाज, आणि लॅम्बडा बॅक्टेरियोफाज आणि दुसरा प्लाझमिड त्याला जोडला. या लॅम्बडा बॅक्टेरियोफाजला प्लाझमिडचा DNA जोडला आणि या पद्धतीने एक नवीन वेक्टर बनवला जो सर्क्युलर असेल म्हणजे प्लाझमिड सारखाच गोल असेल. ठीक आहे, तर मग हा जो कॉझमिड वेक्टर आहे लक्षात घ्या, कॉझमिड वेक्टरमध्ये काय वापरलंय? कॉझमिड वेक्टरमध्ये लॅम्बडा बॅक्टेरियोफाजच्या कॉस साईट आहेत आणि यामध्ये प्लाझमिड सुद्धा आहे. ठीक आहे, तर प्लाझमिड प्लस लॅम्बडा बॅक्टेरियोफाज या दोघांचा DNA एकत्रित करून बनवलेला जो वेक्टर आहे त्याला तुम्ही कॉझमिड वेक्टर असं म्हणाल. दुसरा जो वेक्टर आहे तो फॅगमिड आहे. फॅगमिड जो आहे यामध्ये सुद्धा बॅक्टेरियोफाज आणि प्लाझमिड या दोघांना एकत्रित केलेला आहे. पण फॅगमिड वेक्टरमध्ये आणि या कॉझमिड वेक्टरमध्ये डिफरन्स काय पहा. कॉझमिड वेक्टरकडे कॉस साईट आहेत बरोबर, कॉस साईट आहेत लॅम्बडा बॅक्टेरियोफाजच्या आणि प्लस त्यामध्ये प्लाझमिड सुद्धा आहे. आणि फॅगमिड वेक्टरमध्ये F1 नावाचा एक बॅक्टेरियोफाज आहे. लक्षात घ्या, कोणता बॅक्टेरियोफाज? F1 नावाचा बॅक्टेरियोफाज आहे. या बॅक्टेरियोफाजपासून मिळवलेला ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, ORIC म्हणतात त्याला, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. F1 बॅक्टेरियोफाज आहे. या बॅक्टेरियोफाजपासून ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन मिळवलेला आहे. हा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन F1 बॅक्टेरियोफाजपासून प्लस प्लाझमिड या दोघांना एकत्रित केलं आणि फॅगमिड बनवलं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, कॉस साईट प्लस प्लाझमिड, कॉझमिड. कॉस साईट कोणाची आहेत? लॅम्बडा बॅक्टेरियोफाजच्या. आणि फॅगमिड काय आहे? फॅगमिडमध्ये F1 बॅक्टेरियोफाजपासून ओरिजिन घेतलेलं आहे रेप्लिकेशनचं आणि दुसरा प्लाझमिड त्याला जोडला आणि या पद्धतीने फॅगमिड वेक्टर बनवलेला आहे. पुढचा वेक्टर आहे बॅक फॉर बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. याचा लॉंग फॉर्म काय पहा, बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम हा सुद्धा बॅक्टेरियामध्ये जीनला इंट्रोड्यूस करण्यासाठी बनवलेला आर्टिफिशियल वेक्टर आहे, म्हणून त्याचं नाव आहे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. असाच ईस्टच्या सेलमध्ये ईस्ट युनिसेल्युलर युकॅरियोटिक फंगाय आहे, सॅकॅरोमायसिस सेरेविसी त्याला म्हणतात. या ईस्टमध्ये सुद्धा जर जीन इंट्रोड्यूस करायचा असेल तर ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम हा एक आर्टिफिशियल वेक्टर तयार केलेला आहे, ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. ठीक आहे, जर एखाद्या इन्सेक्टमध्ये DNA इंट्रोड्यूस करायचा असेल, जीन इंट्रोड्यूस करायचा असेल तर बॅक्युलो व्हायरसचा वापर केला जातो. इन्सेक्टच्या सेलला जर इन्फेक्शन करायचं असेल तर बॅक्युलो व्हायरसचा वापर केला जातो. आणि मॅमेलियन सेलमध्ये सुद्धा एखादा DNA इंट्रोड्यूस करायचा असेल तर मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम वापरला जातो. आता या दोघांना एकत्रित करून बॅक्युलो व्हायरसचा आर्टिफिशियल क्रोमोझोम आणि मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम या दोघांना एकत्रित करून एक नवीन
क्रोमोझोम बनवला, त्याचं नाव आहे बॅक्युलो व्हायरस अँड मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम. बॅक्युलो व्हायरस अँड मॅमेलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम एखाद्या इन्सेक्टमध्ये किंवा मॅमलच्या सेलमध्ये DNA ला इंट्रोड्यूस करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तर हे सर्व डिफरंट टाईप्सचे वेक्टर्स आहेत. गुड वेक्टरच्या प्रॉपर्टीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात वेक्टरचं स्ट्रक्चर कसं असतं. PBR 322 हा एक प्लाझ्मिड वेक्टर आहे. हा प्लाझ्मिड वेक्टर कसा कन्स्ट्रक्ट केलेला आहे.